नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्या आपल्या यूट्यूब परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज आम्हाला उभारायची बघा गुढी. तर समोर व्हिडिओ बघत राहा. आणि इकडे बघा समू आत्ताच उठली ताई, इकडे ती चालू आहे खेळणं. समूला आज काही आंघोळ नाहीये, नवीन वर्षाची पण बुरशीचे समू. तर तिला छान अशी तयार करते बघा मी आता. आणि आता सोनं पूजा वगैरे केलेली, दाखव बाळा. तर हे बघा मी आत्ता पूजा केली, फुलं ठेवले, दिवा अगरबत्ती करून घेतली. आणि बाबांना आणलेला आहे. तर हे बघा इथं बाबांनी येळू आणला आत्ता आणि हे उभा राहायचं आहे. याला आता धुवून घेतो. बघा खूप माती लागलेली त्याला, तर एक चांगल्या प्रकारे पाण्याने मी आता धुवून घेतो. बघा आता आंब्याचा आणि लिंबाचा दगडा आणायला. तर बघत राहा समोर व्हिडिओ. बघा मी थोडा आंब्याचा आणि लिंबाचा दगडा तोडून आणला बघा शेतातून. ते तुम्हाला आंब्यात झाडतेच तासून तिथून मी तोडून आणला आत्ता. आणि आता आपल्याला लावायचं आहे गुढीला. तर पूजेसाठी बघा समू पण छान छान अशी तयार होणार आहे. तर तिच्यासाठी हा सुंदर फ्लिपकार्टहून ड्रेस मागितला होता मी, तो घालणार आहे तिला आणि छान तिचा असं मेकअप करणार आहे बघा. तर व्हिडिओ बघा समू कशी दिसते समोर. चला 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 आवरू आपण आता. सगळ्यांनी आवरलं पिले. बघा इथं बाबांना आंब्याच्या आणि लिंबाचा दगडा बांधून घेतला येळूच्या काडीला. आणि याला आता आतमध्ये मम्मीनं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये साडी, रुमाल, टोपी हे लावायचं आहे त्याला. तर अशी दिसते बघा आमची समू. मला ड्रेस मागितला तेव्हा आवडला नव्हता, पण घातल्यावर तिच्या अंगात खरंच खूप छान दिसतोय ताई. आणि हा बेल्ट जो आहे तो तिच्या भावाने आणलेला आहे तिच्यासाठी, म्हणजे सोनूनी. तर बेल्ट कसा दिसतो सांगा. आता टिक्का लावू दे तिकडे. तिकडे बघ बरं समू. समू समू बघतो बाई, लावूच देत नाही ताई ती. थोडासा मोठा लावू आपण, हा मोठा छान वाटतो समू. तर समूची चालू आहे आता इकडे तयारी. आणि ती बिलकुल तयारी करू नका. थांब पिल्लू. बस झालं ना, जास्त मोठा कशाला. अरे मोठा जेवढं घेतलं. समू ए समू स्वामिनी. तर अशी दिसते बघा आमची समूली. ओ सांग आज तुला कशी दिसते मला, मी कमेंट करा लवकर लवकर. छान मेकअप केला मी सकाळी सकाळी. इकडं मम्मी रांगोळी काढते बघा आता. साधी सिंपलच काढते. पण उभं राहायची गुढी आधीच उशीर झाला आम्हाला. इकडे सगळं सामान वगैरे काढून घेतलं आणि चौरंग ठेवला. पाट नको म्हटलं, पाटानं खूप खाली येत होतं. आणि बघा इकडे सगळं साहित्य घेतलं मी असं. तर अगोदर खाली एक तांदूळ आणि गहू टाकून घेते मी. इकडं आता फुलं आणले आणि बाबांनी ती गुढी धरलेली आहे. आणि मम्मी इकडे मिऱ्या घालून देते मी मामाला साडीच्या. याच्यामध्ये पीस आहे म्हणून आपण वेगळा काही पीस घेतला नाही ताई, त्या साडीलाच आहे. तर साडीच्या अशा छान मिऱ्या घालून घेतल्या अगोदर. त्याला मी लावणार आहे. मामा याला थोडंसं बांधून घेऊ का, म्हणजे सटकणार नाही. थोडंसं आधी मला वाटलं इथं थोडंसं आधी बांधून घेतलं असतं. सटकी ती साडी बारीक नाही का. हां ठीक आहे. हां सटकणार नाही. हे बघा इथं रुमाल पण लावून घेतला मम्मीनी. याला मी आधी बांधते कारण की आमची साडी खूप सळसळ आहे. तर गुढीला बांधताना ती सटकू शकते. त्याच्यामुळे अगोदर मामाला मी अशी बांधून देते हलकी हलकी हलकी. तर हे बघा असं बांधून घेतली मी. हे घ्या मामा. अशी बांधली ना लवकर मग हे करता येतं ना. काही गाठी लावून घेऊ आपण त्याला. थोडीशी ओली झाली, लगेच पाणी सुटलं त्या गाठीला. हा मामा. सोनूची पप्पा घरी नसल्यामुळं आम्हाला सगळी मदत मामाने केली आणि गुढी वगैरे व्यवस्थित बांधून वगैरे दिली, उभारून पण दिली बघा.
आमच्याकडे सगळेजण नवीन वर्षाचं गुढीला वेळूच आणता, पण डायरेक्ट हिरवेगार वेळू तोडून आणता आणि त्याला गुढी उभारता बघा. आम्ही पण दरवर्षी नवीनच आणत असतो, पण आज सोनूज पप्पा नव्हते गाडीवर आणायला, त्याच्यामुळे जो मागच्या वर्षीचा वेळू होता आम्ही तोच वापरला बघा. नाहीतर दुसऱ्यांनी छान असे मोठे मोठे आणले होते, त्यांच्याकडे बघून वाईट वाटलं. म्हटलं बाई आज सोनूज पप्पा नाही तर आम्हाला कोणी काय आणून पण नाही दिलं. तर हे बघा, वरती गच्चीवर जाऊन मामाने अगोदर बांधून घेतली आणि नंतर खाली येऊन बांधून घेतली. आणि ह्या गडबडीमध्ये आपले पेशंट पण आले होते, तर मी पेशंट करत होते आणि सोनू आणि त्याचे बाबा गुढी बांधत होते बरं का. बघा अशी मांडली तर आपण गुढीपाडव्याची पूजा आमच्याकडे अशीच मांडता. वरती गुढी वगैरे दाखव सोनू. तर हे बघा वरती गुढी लावली बघा अशी. समू बी आली बघा बाप्पा करायला. समू कर जय बाप्पा. अरे नाही पाडून नाही टाकू. तर इकडे करतोय आता सोनू पूजा बघा. आतापर्यंत त्यांनी माझी शूटिंग घेतली आणि नवीन वर्षाचं काय मागतोय काय माहिती. खूप वेळ उभा आहे. काय मागितलं रे सांगत नसत. हा. तर आता करता येईल आणि आई पूजा सगळ्यांनी एक एक करून आम्ही पूजा करून घेतली. आज फक्त सोनूज पप्पाच नाही बघा नवीन वर्षाची घरी. तर आता करताय बघा मोठ्या हात्या पूजा. तर असं एक एक करून आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली. तर तुम्ही पण गुढी उभारली का, किती वाजता उभारली नक्की कमेंट करा. तर आत्ताच आम्ही सगळ्यांनी घेतली बघा पूजा करून. समूला आज खूप छान वाटतंय, सकाळी सकाळी फ्रेश झाली ती. ओ पिल्लू पण बुरशीचे बरं का. आंघोळ वगैरे काही घातली नाही आम्ही तिला, फक्त तिचा ड्रेस बदलला कारण की तिच्या हातामध्ये अजून सलाईन तशीच आहे. पप्पा म्हणून दाखव पिल्लू. पप्पा पप्पा. चला आपण सोनू काय करतो बघू. तर या मंडळी जेवायला आज गुढीपाडवा होता आणि सोनूज पप्पा पण घरी नव्हते आणि दुपारूनच स्वयंपाक करावा लागेल म्हणलं आपल्याला. त्याच्यामुळे सकाळी आम्ही तिघांसाठी छान खिचडी केली बघा. मस्त इकडे खिचडी केली, फिक्की मटकी केली आणि पापड पण तळले बघा. तर ताट तयार झाल्यावर दाखवते मी तुम्हाला किती छान मेनू आहे आज. तर हे बघा झालं इकडं माझं ताट रेडी. त्याच्यामध्ये काय काय दाखवते मी तुम्हाला. ही तुरीची डाळ टाकून आम्ही छान खिचडी केलेली आहे. पापड आहे, मटकी फिक्की आणि तोंडी लावायला दुकानातलं लोणचं आणलेलं आहे आम्ही. मला आणि सोनूला दुकानातलं लोणचं खूप आवडतं, त्याच्यामुळे छोटीशी डब्बी आणलेली आहे आम्ही. तर इकडे झाले बघा आमचे तिघाचे ताट तयार. तर या मग जेवायला. तर आत्ता जेवण वगैरे झाले बघा आमचे आणि लगेच आपण परत कामाला लागलो. तर इकडे बघा पाठीमागं चालू आहे गाडी धुवायचं काम. इकडे बघा सोनू धुतोय आज सगळ्या गाड्या. त्याचे पप्पा घरी नाही, पण तो म्हणे की आज नवीन वर्ष आहे, आपण वर्षभर गाडी चालवतो मम्मी, तर आपण आज सगळी साफसफाई करू गाडीची. तर म्हटलं मला तर काही वेळ नाही, तुला करायची असेल तू करू शकतो. तर त्याने मोठ्या गाडीपासून सुरुवात केली. तर ही आपली आल्टो आहे बघा. अगोदर तो आल्टो धुणार आहे आणि नंतर मग ही मोटरसायकल आणि त्याची सायकल, अशा 3 गाड्या त्याला आता धुवायच्या आहे. आणि माझं काम म्हणजे पार्सल पॅक करायचं. तर सोनूने असे सगळे पार्सल लिहून दिले मला, 20-30 पार्सल आहे सगळे. तर आता ही पार्सल मी याच्यामध्ये टाकणार, हे पाऊच, आणि नंतर मारणार त्याला हे टेप. पूर्ण टेप मारावा लागतो बघा, की बाहेरच्याला कसंच काढता नाही आलं पाहिजे. तर एका एका पार्सलला कमीत कमी 2 मिनटं 3 मिनटं तरी जाते माझे. आणि इकडं आपली समूली झोपलेली आहे. म्हटलं तोपर्यंत सोनू आणि मी आमचे कामं करून घेतो. तर आज आहे बघा नवीन वर्ष, म्हणजे गुढीपाडव्याचं नूतन नवीन वर्ष. तर मराठी माणसाचं नवीन वर्ष आजपासून चालू होतं आणि आज आमोशा पण आहे ना. तर आई आल्या होत्या आपल्याकडं, तर असंच सामान देतं बघा आमच्याकडं आमोशाचं. आणि मी त्यांच्यासाठी ही छान साडी पण देऊ लागले त्यांना नवीन वर्षाची वापरायला. मस्त नरम साडी आहे, ठीक आहे वापरा बरं का. कशात टाकू, लसूण घ्या, मिरच्या, पीठ कसं बघा माझी समूली खेळू राहिली.
हे बघा टिल्या, तू एकटी खेळ आता, मी स्वयंपाक करते आपल्याला जेवायला. खेळती ना. असं असतं. बरं असलं लेकराला की एकटं जरी टाकलं तरी रडत नाही, आणि दुखत असलं त्याला घेऊन जरी फिरलं तरी ते राहत नाही. तर समोली इकडं सांभाळता इकडं पटपट स्वयंपाकाची तयारी करते मी. काय काय तयारी केली बघा. हे बघा, आपण करणार आहे खीर. तर खीर आपण 3 जण खाणार आहे, म्हणजे मी, आई आणि सोनू. तर त्याच्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध मागवलं डेअरीमधून. आणि इकडं बघा बासमती तांदूळ आहे, ते भाजून मी अशी वाटण करून घेणार आहे त्याचं. आणि इकडं बघा खोबरं, काजू, बदाम आणि चारोळी. तर हे झालं आपलं खिरीचं साहित्य. आता मी दूध ठेवते तपायला. आणि इकडं बघा कुरडाई पापड तळायला काढून घेतलेले, आणखी मुगाचे पापड काढायचे बाकी बघा. आणि याच्यामध्ये बटाटे आपले शिजत आलेले. तर इकडं बघा ताई, काजू आणि बदाम छान मी असे कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. आणि इकडं बघा चारोळी पण फाटकून घेतली. इकडं खोबरं पण खिसून घेतलं. आणि आता हे छान मंद आचेवर तांदूळ भाजून घेते मी. तर हे बघा असे छान लालसर मी तांदूळ भाजून घेतले. आता हे छान वाटून काढन, नंतर फोडणी देईन, दाखवते तुम्हाला फोडणी देताना. आणि आपलं दूध पण छान इकडं तपत आलं बघा ताई. इकडं बघा अर्धा पीठ गव्हाचं आणि अर्धा मैदा, सॉरी बघा दोन्ही समप्रमाणात घेतलेले मी. अरे बापरे, दूध वरती गेलं. बघा मी आत्ताच क्रिकेट खेळून आलो आणि अचानक आमच्या इथं पाऊस चालू झाला. तुम्हाला दाखवतो बघा कसं पाऊस येतोय. तर एकदम मस्त वास येतो बघा पाऊस पडल्याच्या नंतर मातीचा. पूर्ण ओढला आलं बघा. बघा मम्मी काय करते आणि समू. अरे ताईंना माहितीच आमचं काय चालू आहे, कारण की आम्ही अगोदरच दाखवलं. तू तर आत्ताच आला. तर इकडे आता पीठ भिजवते बघा. मी मस्त उंडा करून घेते याचा. उंडा ते कशाचा पुरायचा? हा, पुऱ्याचा उंडा आहे हा मस्त. इकडे हे काय ते सांगितलं मी त्यांना सगळं. हो का. आणि समू इकडे खेळते आणि मी आता समूला सांभाळतो तोपर्यंत. मम्मी तू एकटंच खेळत होता रे, तू नव्हता तर. हा, तुझ्यामुळे आलो मी इकडं आता तुला सांभाळायला. हा, तर हे बघा मला आला होता श्रीरामपूरच्या ताईचा फोन. आणि फोनवर बोलता बोलता मी घेतली इकडे कुरड्या पापड काढून. हे बघा झाले आपले आता कुरड्या पापड. आता मी इकडं भाजीला फोडणी देते. तर हा शेंगदाण्याचा कूट काढून ठेवलेला आहे. इकडं बटाटे उकडून ठेवले मी. आणि इकडे जे मसाले घेतले याच्यामध्ये परवीन मसाला, गरम मसाला आणि हळद आहे थोडीशी. इकडं कोथिंबीर. आता फक्त लाल तिखट टाकायचं याच्यामध्ये आणि लगेच फोडणी द्यायची. आणि आमची लाईट बी गेली. आणि आमच्याकडे खूप आभाळ आहे आज, खूप भयान पाऊस येणार आहे असं वाटू राहिलं. त्याच्यामुळे पटपट स्वयंपाक आवरून घेतो, पटकन गुढी उतरून घेतो. नैवेद्याला त्यालाच गुढी उतरायची का? हा, नैवेद्य आमच्याकडे नैवेद्य दाखवता, अर्धा तास थांबताना लगेच गुढी उतरून घेतो. बर बर. बघा समू आई सोबत खेळती इथं. समू असंच खेळ बाई, मम्मीचा स्वयंपाक हुसर. हा, तर याच्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतला ताई. आणि मी आता हे मसाले टाकणार आहे. आणि आम्ही आज आलूची भाजी करणार आहे. आलूची शाक. तर त्याच्यासाठी हे बघा लसण छान असा तळून घेतला. लसण तळल्याच्या नंतर मसाला टाकून घेतला. मसाला तळला बघा मस्त. गॅस मी बंद केला जळल म्हणून. हे बघा जळून दाखव सोनू. तर त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट टाकते आणि गॅस एकदा चालू करून घेते. मसाला जळल म्हणून पटकन बंद करून घेतला होता, कारण की आमचा गॅस हाफ होत नाही, खराब झालेला आहे. त्याच्यामुळे आली परत लाईट ना. तर लाईट जाईल म्हणून पटकन कूट आणि याचं लवकर काढून घेतलं खिरीचं सामान. हे बघा छान शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं याच्यामध्ये. थोडा हाफ गॅस करते मी. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते अर्धी आणि बटाटे पण टाकते बघा उकडलेले. हे बघा बटाटे उकडून घेतलेले का? हो, बटाटे उकडलेले म्हणून जास्त काही शिजायचं काम नाही त्याला. थोडंसं वाफू देते मी. आणि तोपर्यंत दुधाचं खाली ठेवून इकडं थोडंसं गरम पाणी करून घेते. गरम पाणी. तर इकडं बघा पाणी उकळत ठेवलं होतं मी, ते छान असं गरम झालेले आहे. तोपर्यंत याचं झाकण काढून घेते इकडं.
याला छान हलवून घेते एकदा. वाफेमध्ये टाकले होते आपण मस्त. आणि आता हे उकळलेलं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार. गरम झालं बघा मस्त. भाजीला गरम पाणी टाकल्यामुळं छान चविष्ट होती म्हणे, त्याच्यामुळं मी गरम पाणीच टाकत असते. हे बघा, जास्त काही करणार नाही आम्ही, थोडीशीच करणार आहे कारण की आम्ही तिघच आहे. आता याला मस्त हाफ गॅसवर छान पलीकडे शिजू देते आणि अलीकडे लगेच खीर टाकून घेते मी. उकळल्यावर दाखवते तुम्हाला. आता वरतून जी राहिलेली कोथिंबीर येत ती टाकते बघा मस्त. छान दिसते आता. हा, चवदार पण लागतं. तर याला पलीकडे ठेवते मी, अलीकडे लगेच दुसऱ्या कढईमध्ये खिरीला फोडणी कट करते. तर इकडं बघा छान हाफ गॅसवर मी बटाट्याची भाजी टाकली. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेले ते वरती. तर त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून देते बघा. तर इकडं बघा अशी कढई ठेवून घेतली. आता कढईमध्ये तेल टाकते थोडंसं. हे बघा गरमच आहे तेल, त्याच्यामुळे की जास्त गरम होऊ द्यायची गरज नाही. आणि इकडे काय काय साहित्य घेतलं खिरीसाठी ते दाखवते. प्लेट याच्यात जाऊन बसली बघा. तर हे अर्धा लिटर दूध आहे, मी तापून ठेवलं होतं गरम मस्त. इकडं खोबरं, काजू बदाम, चारोळी आणि तांदळाचं कूट. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी खोबरे टाकणार आहे. हाफ गॅस केलेला आहे. तर हे बघा खोबरं आणि काजू बदाम सोबतच टाकते मी. याला छान असं लालसर उसर तळून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये चारोळी टाकायची, ती पण छान थोडीशी तळून घ्यायची. आणि तिने छान असं तळून घ्यायचं, लालसर रंग येऊसर थोडासा. हे बघा मस्त लालसर रंग आला त्याला, दिसत असेल ते. हे बघा जास्त पण नाही जळू द्यायचं. लगेच त्याच्यामध्ये मी आता दूध टाकते बघा. थोडं चहाला ठेवतो आम्ही. हे बघा आता छान अशी उकळी येऊ राहील त्याला. आता मी त्याच्यामध्ये टाकते साखर. तर ज्याला जसं गोड लागलं तसं साखर टाकतो. कोणी आम्हाला जास्त गोड आवडतं म्हणून मी थोडी जास्त घेतली. आता ही साखर थोडीशी विरघळली की लगेच त्याच्यामध्ये हा तूप टाकणार आहे बघा. हलवत राहायचं साखर टाकल्याच्या नंतर. विरघळती लवकर. हा लवकर विरघळती. बटाट्याच्या भाजीचा छान वास येतोय सोनू. हो लई भारी वास. मला तर आज मस्त पोटभर जेवण करणे. मला लई आवडते बटाट्याची भाजी. आणि उकडलेल्या बटाट्याची आणखी आवडते सोनाला जास्त. हे बघा विरघळली आपली साखर चांगल्यापैकी. हे बघा आता मी टाकते हा कूट. हा कूट थोडं थोडं टाकायचा. पहिले तांदूळातच करत होते ना मम्मी. हो पहिले पूर्ण तांदूळ शिजवून मग ते असं वाटून घ्यायचे आणि मग फोडणी देत होते. पण आता कोणी असं कोणी तसं असं. आपण ती एकदा शेवायाची पण केली होती बघ. हा शेवयाची पण छान होती बर का. हो मला आवडते ती. हा पुऱ्या सोबत खायला छान लागते. मस्त पतली 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 पाहिजे थोडी. ती घट्ट राहते खूप. हा ती चमच्यानं खायला मस्त मस्त लागते. हा. तर सगळा पसारा आवरून घेतला बघा अगोदर. आणि आता एकदम मोकळं दिसतंय बघा इथे. नाही तर हे बघून हे ताट पसारा झाला होता थोडासा. तर इकडे बघा तेल तापायला ठेवलं मी. आपल्या पुऱ्या राहिलेल्या आहे फक्त आता. आणि उरलेलं दूध होतं थोडंसं मी ठेवलेलं. तर त्याच्यामध्ये छान असं चहा करतो आता ठिकाणला. इकडे बघ
मस्त अद्रक वगैरे टाकून चहा ठेवलेला आहे. चहा उकळूसर पुऱ्या लाटते मी. आणि इकडे बघा याच्यामध्ये आपले पापड तळून तयार आहे. इकडं खीर पण झालेली बघा. आणि याच्यामध्ये आपली आलूची भाजी. पहा सोनू आलूची भाजी आवडते, किती छान बोलतो आलूच्या भाजीबद्दल. आणि इकडं आता मी करते पुऱ्या. तर चला आता काय कर, 1-2 पुऱ्या